नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. देवदिवाळी निमित्त मंदिरांवर दिव्यांचा लखलखाट. भाविकांची शहरातील विविध मंदिरात मोठी गर्दी. बुलढाण्यातील अत्याचारग्रस्त चिमुकलीची तब्येत चिंताजनक. अत्याचार करून ठार मारण्याचा केला होता नराधमाने प्रयत्न. रुजिनाची हत्या पोलीस थांबवू शकले नसते काय? पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. 2 चिमुकले पोरकी. कचऱ्याचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी वाशिमच्या डम्पिंग ग्राउंडला आग. महिनाभरात दुसऱ्यांदा कशी लागली आग? अनेकांना प्रश्नच. हजारो भाविकांच्या उपस्थितीत हरिहर मिलन सोहळा संपन्न. राजराजेश्वर मंदिरात विशेष आरास. व्हायरल. आता सविस्तर बातम्या. हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी स्नान, दान, व्रत आणि दीपदान यांचे विशेष महत्त्व आहे. यासोबतच सुखसमृद्धीसाठी कार्तिक पौर्णिमेला लक्ष्मीपूजन केले जाते. भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला. त्यानिमित्त देवदिवाळी साजरी केली जाते. देवदिवाळी हा सण दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमेला साजरा केला जातो. देवदिवाळीच्या श्री राजराजेश्वर मंदिर तसेच मोठ्या राम मंदिरात विशेष उत्सव आयोजित केला गेला आहे. मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई तथा फटाक्यांची आतिषबाजी तसेच अनेक दिवे लावले गेले आहेत. देवदिवाळीला देवता पृथ्वीवर येतात. देवदिवाळी साजरी करण्याबाबत अशी श्रद्धा आहे की या दिवशी देवदेवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि दिवाळीचा सण साजरा करतात. पौराणिक कथेनुसार त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवरील मानवांना आणि स्वर्गातील सर्व देवतांना आपल्या दहशतीने मारले होते. त्रिपुरासुराने सर्व देवता त्रासले होते. सर्वांनी मदतीसाठी भगवान शंकराकडे धाव घेतली आणि त्रिपुरासुराच्या अंतासाठी प्रार्थना केली. भगवान शंकरांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला. त्रिपुरासुराच्या अंतानंतर त्याच्या दहशतीतून मुक्ती मिळाल्यानंतर सर्व देवता प्रसन्न झाले आणि त्यांनी स्वर्गात दिवा लावला. यानंतर कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवसाला देवदिवाळी साजरी केली जाऊ लागली. या दिवशी त्रिपुरासूर राक्षसाचा वध झाला म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील बोराखेडी येथे 2.5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न गुरुवारी झाला होता. तिच्यावर अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. 17 वर्षीय नराधमाने गावातीलच 2.5 वर्षीय चिमुकलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून एका निर्मनुष्य घरात तिच्यावर अत्याचार केला. नंतर तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात ती बेशुद्ध झाल्यानंतर तो पळून गेला. ही घटना नांदुरा तालुक्यातील बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात गुरुवारी दुपारी 4:30 वाजता उघडकीस आली होती. सध्या चिमुकलीवर अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती नाजूक होती. डोक्याला मागे मार लागला आहे. हाडाला फ्रॅक्चर आहे. डोळेही सुजले होते. पण तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे. सज्ञान नसलेली रुजिनाची हत्या झाल्याने तिच्या 2 मुलांसह तिच्या हत्येच्या प्रकरणात अटकेत असलेले तिचे काका आणि भाऊ यांच्याबरोबर त्यांच्या परिवाराचे आयुष्य आता अडचणीत सापडले आहे. केवळ सिटी कोतवाली पोलिसांच्या निष्काळजीपणाने हत्या झाल्याची चर्चा पोलीस दलात आहे. पोलिसांचा निष्काळजीपणा नसता तर रुजिनाचा जीव वाचविणे शक्य होते अशी चर्चा रंगली आहे. संतप्त परिवारापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने रुजिना ही सिटी कोतवाली पोलिसात आली होती. तेव्हा तिला संरक्षण का दिले गेले नाही? परिवारापासून जीवाला धोका आहे याची कल्पना सिटी कोतवाली पोलिसांना देऊन सुद्धा रुजिना हिला अकोटफैल पोलिसांकडे का पाठविले असा प्रश्न उपस्थित होत आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवाला धोका आहे म्हणूनच तो पोलिसात येतो तेव्हा त्याचा जीव वाचविण्याचे प्राथमिक कर्तव्य सिटी कोतवाली पोलिसांचे होते. त्यामुळे त्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची गरज आहे. पोलीस प्राथमिक कर्तव्याचा विसर पडत असेल तर त्यांची चौकशी करत दोषींना तात्काळ दूर करण्याची गरज आहे. केवळ पोलिसांच्या निष्काळजीपणाने रुजिनाची हत्या होत असेल आणि त्या हत्येनंतर तिचे 2 लहान मुले अनाथ होत असतील तर त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न अनुत्तरितच आहे.
ज्यांच्यापासून रुजिनाच्या जीवाला धोका होता त्यांच्या हातात ती पडली आणि जे व्हायला नको होते तेच घडले। शनिवारी पहाटे रुजिनाचा गळा दाबून खून करण्यात आला। यात काका आणि सख्खा भाऊ आता गजाआड गेला आहे। हा सर्व घटनाक्रम पाहता सिटी कोतवाली पोलिसांची निष्क्रियता स्पष्टपणे अधोरेखित होत आहे। या सर्व प्रकरणात सिटी कोतवाली त्याचबरोबर अकोटफाईल पोलिसांची निष्क्रियता तपासण्याची गरज असून पोलीस दलातील कोण कोण कर्तव्याला विसरले याची चौकशी होत त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे। तरच पोलीस दलात त्यांच्या कर्तव्याची जाण राहील, अन्यथा भविष्यात अशा प्रकारे अनेक रुजिना यांचे जीव धोक्यात आल्यावर त्यांच्या नशिबी मरण येण्याची भीती समाजात व्यक्त केली जात आहे। दरम्यान अटकेत असलेल्या 2 आरोपींना 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश स्थानिक न्यायालयाने दिला आहे। वाशिम शहरातील हिंगोली रोडवरील डम्पिंग ग्राउंडला एका महिन्यात दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडली, तर दुसरीकडे मागील 12 वर्षात येथील कचऱ्यावर एकदाही प्रक्रिया न केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी यामध्ये केलेला भ्रष्टाचार दाबण्यासाठी ही आग सलग दुसऱ्यांदा लावल्याची चर्चा शहरात होत आहे। वाशिम नगर परिषदेच्या हिंगोली रोडवरील डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याला पुन्हा दुसऱ्यांदा आग लागली आहे। येथील कचऱ्याचे ढीग जळत असल्याने यातून मोठ्या प्रमाणात धूर निघत आहे। या धुरामुळे गुप्ता लेआउट, मोहम्मद अली नगर, बिलाल नगर या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। लहान मुलं, वयोवृद्ध नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होत आहे। गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा या डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याला आग लागण्याचा प्रकार घडला आहे। दुसरीकडे डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यावर मागील 12 वर्षापासून प्रक्रिया न करता कोट्यावधी रुपयाची बिले काढून भ्रष्टाचार करण्यात आला आहे। डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्यावर प्रक्रिया न करता बिले काढून नगरपालिकेचे अधिकारी संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत। कचऱ्यावर प्रक्रिया न केल्याने बिले काढण्यात आली आहेत। त्यामुळे यातील भ्रष्टाचार उघड होणार असून ही आग लागली नसून मुद्दाम लावल्याची चर्चा शहरात आहे। देशात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो। या दिवशी सरकारी कार्यालय, शाळा, महाविद्यालयांमध्ये भाषण, प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात, तर सामाजिक संघटना संविधान दिन रॅली काढून साजरा केला जातो। भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला होता। संविधान दिन साजरा करण्याची परंपरा 2015 पासून सुरू झाली आहे। अकोला शहरात संविधान दिनानिमित्त अशोक वाटिका आणि भारतीय बौद्ध महासभा अकोला व लॉर्ड बुद्ध फाउंडेशन यांच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीत नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता। सर्वांच्या हातात संविधानाचे सुविचार लिहिलेले फलक दिसत होते। भगवान गौतम बुद्ध आणि रॅली समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ठेवण्यात आला होता। या रॅलीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय असा जयघोष करत पुढे सरकत होती। यावेळी संविधान पुस्तकाचे वाटप करण्यात आले। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल। खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री। तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये, म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट। एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट। चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या। तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। दिवाळीचा थकवा घालवण्यासाठी अकोल्यात लहान मुलांबरोबर मोठ्यांसाठी एकाच छताखाली आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। येथे खाद्यप्रेमी नागरिकांची चंगळ असून विविध गेम्स लहान मुलांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र झाले आहे। अकोला शहरातील बस स्थानकासमोरील स्वराज्य भवन संकुलात दीपोत्सव आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी अनेक झुले आणि स्टॉल्स आहेत। तसेच जर खाद्यप्रेमींसाठी हा आनंद मेळा एक पर्वणी ठरत आहे। पुढील काही दिवस चालणाऱ्या या आनंद मेळाव्यात अनेक स्टॉल्स लावण्यात आले आहेत। मुलांना लक्षात घेऊन एकापेक्षा जास्त झुलेही लावण्यात आले आहेत।
येथे सायंकाळी 5 ते 10 या वेळेत नागरिकांना दीपोत्सव आनंद मेळाव्याचा लाभ घेता येईल। स्वराज्य भवन संकुलातील दीपोत्सव आनंद मेळाव्यात नागरिकांना जॉईंट व्हील, कॅनो ब्रेक डान्स, ड्रॅगन ट्रेन, बाउन्सी, मिनी ट्रेन, वॉटर बोट, वॉटर बलून, रिमोट कार यासह विविध खेळांचा आनंद घेता येईल। या खेळांचा आनंद नागरिकांना घेता येईल। आपल्या कुटुंबियांसोबत खेळ यासोबतच इथल्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येईल। दीपोत्सव आनंद मेळाव्यात नागरिकांना एकाच छताखाली गेमिंग, जेवण आणि मजा अशा सर्व गोष्टी आहेत। या आनंद मेळाव्याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजक मोठ्या संख्येने नागरिकांना करीत आहेत। नमस्कार, मेरा नाम जयप्रकाश वर्मा है। अकोला आनंद मेला, यहाँ पे रश इतना है कि मैंने अभी तक के जितने मेले किया उससे बहुत ज़्यादा पब्लिक है और गिराकी भी एक नंबर है, बढ़िया गिराकी हो रही है। आप भी ज़रूर आइए, एक पेड़ा भेज दीजिए। मेरा नाम अबूजर है, मैं सहारनपुर का रहने वाला हूँ। मेरा ये पान का स्टोर लगता है। बाकी मैंने बहुत एग्जीबिशन में कर लिया है, जो अकोला में एग्जीबिशन लगती है, ये मेला टाउन लगता है, तो ऐसा मैंने कहीं पे भी नहीं देखा। बहुत अच्छा धंधा भी चलता है, व्यापार भी अच्छा चलता है और क्या है ना, अपना पान का खरीद भी अच्छा रहता है। लोगों को क्या बोलना चाहेंगे आने के बाद? लोगों के लिए ये बोलना चाहिए, चाहूँगा कि ज़्यादा से ज़्यादा मेले में आए और यहाँ पे ज़्यादा लाभ उठाए। हेलो अकोला, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल। इस वक्त मैं खड़ा हूँ आनंद मेले के अंदर, जो न्यू बस स्टैंड के बगल में है और बहुत ही बढ़िया खूबसूरत नज़ारा आप लोग देख रहे हैं। बड़े बड़े झूले हैं और बहुत ही बढ़िया से स्टॉल यहाँ पे है और मैं खुद अपने परिवार के साथ यहाँ पे हूँ और बहुत ही मुझे अच्छा लगा। बहुत ही खूबसूरत तरीके से मैं यहाँ पे आनंद ले रहा हूँ, अपने पूरा परिवार के साथ आया हूँ, बहुत ही एंजॉय कर रहा हूँ। मैं सभी से गुजारिश यही करूँगा कि आप अपने परिवार के साथ आनंद मेले के अंदर अवश्य आए और यहाँ का आनंद मेले का मजा ले। एंड थैंक यू, बेस्ट, जय हिंद, गुड नाइट अकोला। हमारा स्कूल लोकल ऊपर है और ये जो आफ्टर दिवाली वेकेशन मेला लगा है, ये बहुत अच्छी बात है। दिवाली के बाद, एग्जाम के बाद बच्चे भी यहाँ आ रहे हैं, एंजॉय कर रहे हैं और बहुत अच्छा माहौल लग रहा है यहाँ का। मैं तो चाहूँगा कि सभी ने आना चाहिए, क्योंकि एग्जाम भी हो चुके बच्चों के और भी हो चुकी है, स्कूल स्टार्ट हो गई है और स्कूलों को स्टार्ट होने के पहले इस तरीके से मेला लगना, ये बच्चों के लिए एक रिफ्रेशमेंट है और ये बहुत खुशी की बात है। यंदा हिवाळ्याला सुरुवात झाली असली तरी अद्याप म्हणावी तशी थंडी नसल्याने शहरासह जिल्ह्यातील सुकामेव्याचा बाजार काहीसा थंडच आहे। आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार स्टॉक भरून ठेवला आहे, मात्र तुर्तास फारशी मागणी नाही, असे शहरातील सुकामेवा विक्रेत्यांनी सांगितले। हिवाळ्यातील पौष्टिक लाडूंसाठी वापरल्या जाणाऱ्या काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, चारोळी आदी सुकामेव्याचे दर यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर आहेत, तर या उलट लाडूंचा प्रमुख हिस्सा असलेल्या खोबऱ्याच्या दरात किलो मागे सरासरी 100 रुपयांनी घसरण झाली आहे। यावर्षी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आला तरी अद्याप कडाक्याची थंडी पडली नाही। मागच्या काही दिवसांपासून शहराचे कमाल तापमान 34 तर किमान 18 अंश असे काहीसे उष्ण होते। थंडीचा हा अंदाज बांधून शहरातील सुकामेवा विक्रेत्यांनी पैशांची गुंतवणूक करून माल आणला, मात्र यंदा दिवाळी संपून आठवडा लोटला तरी थंडी न पडल्याने सुकामेव्याच्या खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे। जिल्ह्यात थंडीचा जोर वाढल्यावर सुकामेव्याला चांगली मागणी वाढते, असा आजवरचा अनुभव असल्याने शहरातील प्रमुख सुकामेवा विक्रेते आणि किराणा दुकानदार कडाक्याच्या थंडीच्या प्रतीक्षेत आहेत। खारीक 300 ते 480 रुपये, खोबरा 150 ते 240 रुपये, काजू 700 ते 950 रुपये, बदाम 650 ते 850 रुपये, पिस्ता 1200 ते 1300 रुपये किलो आहे। याशिवाय गोडंबी, डिंक आदींची मागणी तुर्तास कमी असल्याचे चित्र आहे। अभी ठंडी के हिसाब से अभी सेल ज़्यादा चालू हो जाएगी। पिछले साल से कमी है। अंजीर के आप समझ लो 30% लेस है पिछले साल से रेट। बाकी काजू 600 रुपये किलो से 900 रुपये किलो तक है। बादाम 650 से 850 तक है। पिस्ता सादे वाला 1800 से 2000 तक है। बाकी खारिक का भी कंपेरेटिव पिछले साल से रेट कम है। और किशमिश 250 से 300 रुपये तक है और खोपरा 130 रुपये किलो है।
अचानक भाजी बाजारात तसेच किरकोळ बाजारात काही भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याचा फटका गृहिणींना बसत आहे. मोठ्या भाजी बाजारातील दर नियंत्रणात असून शहरातील इतर भाजी बाजारात भाज्यांचे दर वाढल्याचे चित्र असून त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चांगलाच रोष आहे. 1-2 आठवडे नरमाईनंतर भाजीपाल्याचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. शहरातील भाजी बाजारात हिरव्या भाज्यांचे वाढलेले दर अडचणीचे ठरत आहेत. घाऊक भाज्यांचे दर 20% अधिक वाढले आहेत. त्यामुळे किरकोळ दुकानांमध्ये भाज्यांचे दर आणखी वाढले आहेत. चांगला टोमॅटो आणि कांदा 50 रुपये किलोने विकला जात आहे, तर हिरवे वाटाणे ही 30 ते 50 रुपयांनी विकले जात आहेत. कोबी, फ्लॉवर, राजगिरा, मेथी, हिरवे टोमॅटो, बटाटे, गाजर आदी भाज्या 40 रुपये किलो दराने विकल्या जात असताना लसूण 250 रुपये किलो आणि आले 150 रुपये किलो दराने विकले जात आहे. तर हिरवी मिरची 25 रुपये दराने विकली जात आहे. हिरव्या भाज्या 40 रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. भाजीपाल्याची आवक जास्त असूनही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याचे चित्र आहे. पण काही ठिकाणी अडतेच सर्व नफा खिशात टाकत असल्याची ओरड शेतकऱ्यांची आहे. अकोला शहरातील आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात 25 नोव्हेंबरच्या रात्री हरिहर मिलन सोहळा अतिशय भव्य पद्धतीने व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मंदिर परिसरात हजारो दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. श्री राजराजेश्वर मंदिरात दिव्यांच्या प्रकाशामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण राजेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत दिवे लावण्यात आले होते. त्यामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलले होते. श्री राजराजेश्वर महाराजांची पिंडी भगवान शिवाला समर्पित करण्यात आली होती. त्यावर विष्णूच्या रूपात सजावट करण्यात आली होती. मंदिराच्या गर्भगृहात 56 भोगाचे आयोजन करण्यात आले होते. पिंडीला बिल्वपत्र, तुळशी आणि विविध फुलांच्या हारांनी सजवण्यात आले होते. श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रांगणातही भगवान हरिहराची आकर्षक मूर्ती आणण्यात आली होती. त्याच मंदिराच्या संकुलातील गणेश मंदिरापासून सुरुवात करून सर्व मंदिरांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रात्री 12 वाजता मंदिरात उपस्थित हजारो भाविकांनी एकत्र येऊन महाआरती केली. आरतीनंतर श्री हरी आणि शिवजींच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर दुमदुमले होते. मंदिर परिसरात एवढी गर्दी होती की महाआरतीच्या वेळी शेकडो मंदिराच्या छतावर भाविकांची मोठी उपस्थिती होती. हे अलौकिक दृश्य अनेक भाविकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. महिलांनीही हरिहर मिलनासाठी मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या काढल्या. दरवर्षी हरिहर मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राजराजेश्वर मंदिर संस्थान ज्यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली. जय भोलेनाथ, श्री शिवाय नमस्तुभ्यम। आज राजेश्वर नगरी के अंदर राजेश्वर मंदिर में श्री हरिहर मिलन का जो प्रोग्राम हुआ, इसकी विशिष्टता ये थी कि आज तक के जितने हमने प्रोग्राम किए उससे सब में अच्छा प्रोग्राम आज का था। हमने हमारे जी जान से इसके अंदर सजावट में और हर तरह की जो थी हमारे से जो बन पड़ा हमने लोगों के सामने प्रस्तुत किया। अब ये लोगों का प्रतिसाद क्या है हमारे को अभी कुछ मालूम नहीं, पर जो रश देखते हुए ऐसा लग रहा है कि लोगों का प्रतिसाद अच्छा ही था। उन लोगों का प्रतिसाद हमें इस तरह ही मिलते रहा तो हम इससे भी अच्छा प्रोग्राम करने की कोशिश करेंगे। इस हरिहर मिलन का वैशिष्ट्य एक ये है कि इस दिन विष्णु भगवान और शिव जी दोनों रात में मिलते हैं। उसका हमने एक चित्रण यहाँ पे प्रस्तुत किया। प्रोग्राम की एक सब में बड़ी विशेषता ये है कि मैंने पूरे भारत में भ्रमण करे हुआ है। इस तरह का विष्णु श्री हरि और हर का मिलन सिर्फ राजेश्वर मंदिर में ही होता है। ये मेरे लिए गौरव की बात है और वो राजेश्वर भगवान ने मेरे हाथ से करवाया, इसके लिए मैं उनका बहुत ऋणी हूँ। भगवान ऐसे ही मेरे से कार्यक्रम कराते रहे और लोगों का ऐसे ही प्रतिसाद मिलता रहे, यही अपेक्षा करते मैं अपने 2 शब्द समाप्त करूँ। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला। देवदिवाळी निमित्त मंदिरांवर दिव्यांचा लखलखाट, भाविकांची शहरातील विविध मंदिरात मोठी गर्दी। बुलढाण्यातील अत्याचारग्रस्त चिमुकलीची तब्येत चिंताजनक,
अत्याचार करून ठार मारण्याचा केला होता नराधमाने प्रयत्न। रुजिनाची हत्या पोलीस थांबवू शकले नसते काय? पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, 2 चिमुकली पोरकी। कचऱ्याचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी वाशिमच्या डम्पिंग ग्राउंडला आग, महिनाभरात दुसऱ्यांदा कशी लागली आग? अनेकांना प्रश्नच। हजारो भाविकांच्या उपस्थितीत हरिहर मिलन सोहळा संपन्न, राजराजेश्वर मंदिरात विशेष आरास व्हायरल। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।